ते अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अर्थातच MOAचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे। 31 सदस्य संघटनांपैकी 22 पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलाय। त्यांच्या पॅनलमधील आदिल सुमारीवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे तिघे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक न होता निवडले गेलेत। महायुतीतील समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पद देण्याचं ठरले। या निवडणुकीत पवार यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित झालं असून क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील 2 वर्ष काम करतील। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले जात आहेत। भूषण, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी म्हणजे सलग चौथ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे आणि एकंदर ही मोठी जीत मानावी लागेल आणि एकंदर त्यांच्या पॅनलच्या सर्वांची जीत झालेली आहे आणि एकंदर मुरलीधर मोहोळ यांच्या देखील 2 सदस्यांना इथे आपल्याला संधी मिळाली पाहायला मिळते। एकंदर ही मोठी जीत आहे आणि त्यानंतर राजकीय दृष्ट्या सुद्धा याचं अत्यंत महत्व आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि येत्या काळामध्ये त्यांची जी घोडदौड आहे अजित पवारांची ती आपल्याला पुढे अशीच चालताना पाहायला मिळते आणि एकंदर ही मोठी जीत सध्या मानली जात आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।